रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती योगेश मस्के सरांसोबत आज लाडसावंगी करमाडच्या जवळ गाव आहे त्याच्या शिवारामध्ये आलेलो आहोत। लाडसावंगी जवळ सय्यदपूर नावाचं एक छोटंसं गाव आहे। इथं अप्पासाहेब पाटील दवणे यांच्या बागामध्ये आपण 15 दिवसापूर्वी फळ फुगवणीची ट्रीटमेंट केली होती आणि आज आपण किती फळ फुगवणी झाली मागच्या 15 दिवसामध्ये हे बघायला आलेलो आहोत। जसं की तुम्ही 15 दिवसापूर्वीच्या जर व्हिडिओमध्ये बघितलं तर तुम्हाला जाणवेल की त्यावेळेस आपण जी ॲव्हरेज साईज घेतली होती त्यामध्ये छोट्या फळाची ॲव्हरेज साईज 145 ग्राम, त्यापेक्षा जे मोठं फळ आहे मध्यम आकाराचं त्याची साईज होती 173 ग्राम आणि सगळ्यात मोठ्या साईजचं जे आपल्याला फळ मिळालं होतं त्याची साईज 196 ग्राम होती। तर आज आपण वापस योगेश मस्के सरांसोबत आलेलो आहोत त्या शेतामध्ये। आपण परत व्हिडिओ घेऊयात आज आणि त्या व्हिडिओमध्ये वजन वगैरे घेऊयात। तर आज आपण किती वजन वाढलं हे बघण्यासाठी आलेलो आहोत। तर आपण एक काय करू की एक लाईन अशी आपण सोडली होती जिथं आपली ट्रीटमेंट गेली नव्हती, ती आपण एका उद्देशाने सोडली होती, आपल्याला एक अंतर कळावं म्हणून। तर आपण अगोदर त्या लाईनमध्ये जिथं आपण औषध सोडलं नव्हतं तिथलं आपण वजन घेऊयात 3 फळांचं। जसं की मागच्या 15 दिवसापूर्वी सगळ्यात छोट्या फळाचं वजन 145 ग्राम भरलं होतं, मध्यम आकाराच्या फळाचं वजन 173 आणि सगळ्यात मोठ्याचं जे आहे ते 196 ग्राम भरलं होतं। तर आपण आता सुरुवात त्या लाईनपासून करूया जिथं आपण ट्रीटमेंट केली नव्हती आणि नंतर आपण त्या झाडाजवळ जाऊयात जिथं आपण वजन वाढीसाठी ट्रीटमेंट केलेली होती। तर ही लाईन आहे जिथं आपण ट्रीटमेंट केली नव्हती, जिथं औषध गेले नाही ते काढा ना। तिथं आपण 3 फळं काढा, घेऊ घ्यायचीच एक मोठी साईज, एक मोठी घ्या, एक मध्यम 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 ते सेम साईज झाली नाही ना। हे बघा साईज लगेच वेट एक याच्या मध्यम मध्ये घेतलं असं। इथं औषधी गेलेली सर, इथं गेलेली आहे का? पुढं औषधी गेलेली ते कॉक तर इथंच आहे ना, सेंटर ह्याच आहे ना। इथं गेले म्हणता येते औषधी बंद कर, मग इथं गेलं म्हणल्यानंतर समोर पण गेलंच असं। इथं गेलं म्हणल्यानंतर समोर पण बरोबर आहे ना। हा मग एकदम। तर आपण त्याचं वजन घेऊया जिथं आपण औषधी सोडलेली नाही आहे। मागच्या वेळेस सगळ्यात छोटं फळ 145 ग्रामचं होतं, मोठं 173 आणि सगळ्यात मोठं जे आहे ते 196 141 म्हणजे मागच्या वेळेस 145चं ॲव्हरेज आपल्याला मिळालं होतं छोट्यामध्ये। हे जशाल तसंच अजून। त्यानंतर जे मोठं होतं 173चं ते 178च्या आसपास लिहून घ्या आणि जे 196 होतं का 92 होतं 196 ते 284 म्हणजे मोठ्या फळांमध्ये वजन आहे, छोट्या फळांमध्ये साईज नाही अजून तिथंच आहे। आता याच्यातले आता ज्या नाही आता पलीकडे जाऊ ना आपण, जिथं आपण ज्या झाडाला घेतलं होतं ना व्हिडिओ मागच्या वेळेस त्या झाडावर जाऊ ना आपण। चला, कारण याचं कसं म्हणलं याचं औषध याला गेलं असेल नाही ना तुम्ही कॉक बंद केला का? कॉक बंद केला होता ना, पण इथं औषध होतं ना अच्छा, मग पलीकडचे आणले नाही का? आता आपण मग त्या झाडाखाली जाऊ जिथं आपण मागच्या वेळेस व्हिडिओ घेतला होता। 178 178 286 84 हा 84 टाकायला गेलो का एक टाकायला गेलो दुसरं फाडफाड वाजून राहील। वाळे झाड होते ना आपलं। हा
दगड आहे पायपा खाली असं ना आपलं पाणी जात नाही का दगड असेल दगडाखाली. हां, तर हे ते झाड आहे जिथं आपण मागच्या वेळेस वजन घेतलं होतं. पण तिथं आजूबाजूला आपल्या खंडाच्या आजूबाजूला पाय नाही तर मग वरती पाय मोठी साईज करा. यामध्ये एक सगळ्यात छोटं, लहानात लहान, एक मध्यम आणि एक मोठं. ती लहान झाली. मोठी काढा. एकदम मोठी. एक सगळ्यात छोटं घ्या, एक मध्यम आणि एक सगळ्यात मोठं. आपण 3 टप्प्याचे घेतले होते त्यावेळेस कमी जास्त येऊ शकतो कारण की हा माल एक मीडियम साईज येते. अजून एक जर याच्यापेक्षा एक मोठी साईज असेल तर ती काढा. ती एक काढली. अजून एक याच्यापेक्षा मोठी साईज. याच्यापेक्षा मोठी साईज नाही याच्यापेक्षा ना त्याच्यापेक्षा मोठी साईज नाही त्या नाही त्याच्यापेक्षा मोठी साईज. चारीत पण काय ग्रोथ झाली आपल्या लक्षात येऊन. चारीत एकदम मोठा सरासरी 4 ना भागल्या जाईल. एकदम छोटा 4 ना भागितलं जाईल समजा त्याला. आपण ॲव्हरेज जे छोटं होतं ते काही नाही करीत. त्याला व्हिडिओ तर यायचं काय. याचं वजन आहे 119 ग्राम. 118 आहे. 18. हां, 118. आता जे आपण ॲव्हरेज छोटं घेतलं होतं 145 भरलं होतं ते 192. 145 ते 192. त्यानंतर ही छोटी साईज. त्यानंतर 173 वाला जे होतं 260. मध्यम 59. 259. हे किती. सगळ्यात मोठं 196चं भरलं होतं. 173 कोणतं होतं. मीडियम 173 घेतलेलं होतं अगोदरचं. 145, 176 आणि 196 असे भरले होते. हे किती. आणि सगळ्यात मोठं 325 जे की सगळ्यात मोठा त्यावेळेस आपलं 196 होतं. आणि आता याची साईज काय याची. हे 258-59. तर जे मध्यम होतं आपलं 173 होतं मागच्या वेळेस. आता किती वाढ झाली. म्हणजे 145 आपल्याला छोटं मिळालं होतं आणि सगळ्यात मोठं 196 मिळालं होतं त्यावेळेस. $196 जे होतं. सॉरी सगळ्यात छोटं किती. 145. नाही सगळ्यात छोटं. नाही, सगळ्यात छोटं घेतलंच नव्हतं आपण. अच्छा 145 ते 145 होतं सगळ्यात छोटं. ते किती झालं आता. त्याचं आता वाढलेलं आहे जवळजवळ 1 मिनिट. 145 वाला जे आहे 192 पर्यंत. म्हणजे जवळजवळ 40-45 ग्राम याच्यामध्ये मीडियम. नाही, हे मीडियम झालं. त्याच्यानंतर जे होतं 173 होतं. ते 259, 258-59. आणि त्याच्यानंतर जे मोठं होतं सगळ्यात मोठं 196 होतं. ते 325. 325 म्हणजे सगळ्यात मोठं 300च्या आसपास ॲव्हरेज आहे. जे मध्यम आहे ते 250च्या आसपास. आणि जे सगळ्यात लहान आहे ते आपलं जवळजवळ 170-180च्या आसपास आहे ॲव्हरेज भागामध्ये. जर बघितलं 70 ग्रामनं वाढ झाली आपल्या फळामध्ये. ते पण पातळ फळं असल्यामुळे. नाही ह्या आपल्याला ह्या दोन्हीमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे सर. कसं हे जे 3 फळं घेतले ह्या 3 फळाची बेरीज आणि ह्या 3 फळाची बेरीज. हां, ते खूप छान. बघूयात एकदा लावा. मागचं सोडून द्यायचं आपल्याला अंदाज येईल ना. आम्हाला ते मागचं घ्यावं लागेल. मागचं काय नाही, आपल्याला अंतर हे बघायचं की मागच्या 15 दिवसामध्ये किती वाढ झाली. आणि ज्याला सोडलं नाही 178. 178. 284. हे झालं 603. 603 म्हणजे 200 ग्राम सरासरी झालं. आता ते खालचं सोडून द्या. वरचे 3 घ्या. वरचे 3 घ्यायचे. 118, 192 आणि 258. कोणता 38ला लागला ते. 568. 568 कसं काय झालं. तुमच्याकडे सांगितलं तेच घेतलं. 118,
192. मग इथं तर काहीतरी हे झालं 258. नाही एक मिनिट हे 284. तुम्हाला नंतर नेमकं कॅल्क्युलेशन काय काढायचं ते सांगा. मागच्याची ज्या झाडाला सोडलं नाही त्याचं, आपण जे आता ज्या झाडाला सोडलं नाही त्याचं, हा, आणि ज्या झाडाला सोडलं त्याचं. अच्छा, आता ज्या झाडाला सोडलं नाही त्यांचं कॅल्क्युलेशन काय आलं आपलं 603. नाही हे कॅल्क्युलेशन करा. हे किती 141 178 आणि 284 किती झाले 603 उत्तर आलं. आता याचं आता याचं वेट घेऊ. आता थांबा एक मिनिट. हे जे सोडलेलं नाही त्याचं आहे ना. हा, सोडलेलं नाही त्याचं. मग याच्यात ती मोठी मोसंबी नाही धरली ना. याच्यात जे सोडलेलं नाही ते आहे ना. हा, तीनच येणार. हे बी तीनच आहे. लागलं त्याच्यात मोठी मोसंबी धरा. नाही याच्यात गुंडी नाही आहे ना. छोटी नाही ना त्याच्यात. नाही का? हा, त्यात छोटी नाही. मग ती काढून टाका. ते हे करा, ह्या तीनच धरा. बरं, हे सोडून टाकू. आपल्याला ॲव्हरेज वजन कळेल ना. या 300. 192 192 258 259. आणि 325. 776. आता 776 मधून 603 काढा. 776 मधून 703 काढा. 603 603 173. 173 ग्राम न वाढ झाली तुमची. म्हणजे ॲव्हरेज ॲव्हरेज 15 दिवसामध्ये. खत न दिलेल्या झाडामध्ये जिथं आपण औषधी सोडली नाही. हा, जिथं सोडली नाही आणि जिथं सोडली 173 मध्ये आपण आता ऍव्हरेज मध्ये जर काढलं तर 100 ग्राम न वाढ झाली. हा, वरचं 73 ग्राम. 73 नॅचरली तर होणारच होतं ना. नॅचरली तर झालीच ना सर. जिथं सोडली नाही तिथं झालेलीच आहे त्यांची. नॅचरली ही झालेलीच आहे. आणि आता औषध सोडल्यानंतर 100 ग्रामने एक फळ वाढलं 15 दिवसामध्ये. म्हणजे तुमच्या झाडामध्ये जर 100 फळं असतील तर 10 किलो माल आम्ही वाढवला. 300 फळं असतील तर 30 किलो माल वाढवला. बरोबर. आणि हे औषध आता 45 दिवस काम करेल, म्हणजे अजून 1 महिना काम करेल. अजून ही तुमची साईज होत राहील. हो, पण तो पण गळ होऊ राहील आपली. नाही, हा गळीचा प्रश्न वेगळा. नाही हा मग त्यामुळे ते आपली ट्रीटमेंट काय पहिल्यापासून पाहिजे. हा, सुरुवातीपासून पाहिजे. या साईजला माल आला का? नाही, आपली जी ट्रीटमेंट जी चालते ना ती विश्रांती आणि ताण. तुम्ही जेव्हा माल हार्वेस्टिंग केला त्याच्यानंतर सुरुवातीपासून शेवट तेव्हा मग तुमची 100% गळही थांबते, ऍव्हरेजही निघतं, सगळ्याच गोष्टी होतात. कारण आपण ह्या बागेमध्ये पहिलीच ट्रीटमेंट आपली साईज आणि वजनासाठी मागच्या 15 दिवसापूर्वी. अगोदर तर आता जसे असे बागा जे आमच्याकडे मागच्या डिसेंबर पासून आहेत त्याच्यामध्ये ॲव्हरेज प्रत्येक फळावर 70-80 ग्राम वजन वाढलेलं आहे. आता 15 दिवसामध्ये. म्हणजे तेवढं अंतर जर आपल्याला पाहिजे पुढच्या वर्षी तर आपल्याला नियोजन तानाच्या काळापासून करणं जरुरी आहे. सुरुवातीपासून नियोजन करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय होईल मग तुमची झाडाचे पण सर्वांगीण विकास राहील, पानांची संख्या चांगली राहील, मुळांचा कक्ष चांगला राहील, तुमचं फळांची क्वालिटी, साईज सगळ्या गोष्टी बघितल्या जातील. त्याचसोबत तुमचं झाडाची लाईफ अजून जास्त दिवस वाढेल. कारण हे असं झाडं उठणं वगैरे हे प्रकार दिसणार नाही तुम्हाला. पिवळसरपणा राहणार नाही. ती क्वालिटी तुमची ती मेंटेन होईल. कारण झाडांना ज्या मुख्य गरजा आहे त्या सुरुवातीपासून जो तुम्ही ताणात आणि विश्रांतीत जे काही अन्नद्रव्य झालं किंवा जे नियोजन कराल त्याच्यावर तुमचा पुढचा बहार अवलंबून असतो. बरोबर. आता जसं उदाहरण माझा बाग, मी संतोष रोडे पाटील, ठीक आहे. माझ्या बागामध्ये 450 झाडामध्ये 6-6.5 वर्षाची झाडं आहेत. सध्या कमीत कमी 35 टन माल आहे. किती झाडं आहेत? 450. आपली झाडं किती आहेत? 200. म्हणजे त्या हिशोबाने जर बघितलं ट्रीटमेंटच्या हिशोबाने इथं आज कमीत कमी 20 टन माल पाहिजे होता. 22 टन माल एवढ्याच झाडावर. हा, ते आपलं वर्षभर जर नियोजन केलं तर. तुमचं झाड मोठे असतील का? नाही, आमचे झाड ॲव्हरेज आहे. हे किती वर्षाचे? 7 वर्ष. तर आमचे 6.5-7 वर्षाच्या आसपासचे म्हणजे सेम असा प्रकार दिसणार नाही तुम्हाला झाड उठलेला. पण मग आमच्या झाडांमध्ये 21x21 अंतर आहे. अच्छा, 21x21 अंतर. हा, आणि नियोजन त्याचं 1.5-2 वर्षापासून चालू आहे. खतांचं नियोजन, फवारणीचं नियोजन सगळं शेड्यूल बाय शेड्यूल आहे. पूर्वीपासून विश्रांतीचं नियोजन वेगळं, ताणाचं नियोजन वेगळं, हे सगळ्या गोष्टी. कारण कुठल्या गोष्टी आता विद्यापीठ काय सांगतं, तुम्ही जोपर्यंत बेसिक गरजा करत नाही झाडांच्या तोपर्यंत तुम्ही उत्पादन. आणि आम्हालाही आमचा जो उद्देश आहे तो सगळे बाग ह्या प्रकारेच डेव्हलप करायचं आहे. हे बघा, मालभाव काय मिळेल आपल्या हातात नसतं. एक शेतकरी म्हणून आपल्या हातात काय असतं, आपण उत्पादन वाढवू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न. आता तुम्ही समाधानी का ह्या वेट मध्ये? बरोबर आहे ना.
आहेत का समाधानी? समाधानी आहेच आहे ना. 100 ग्राम कारण कसं आहे, तिखट आपण बिगर खसवड्याचं धरला आणि हे पण धरलं 173 न वाढ झाली. आपण 100च पकडतो ऍव्हरेज. 100 वरचं 70 ग्राम सोडून द्या तुम्ही. 3 फळामाग 100 म्हणजे भरपूर आहे ना, फळ भरपूर आहे. 3 फळामाग 100 म्हणजे जर 300 फळ आपल्या झाडावर आहेत समजा, 30 किलो माल वाढला आपला. 33 ग्रॅम एका झाडामाग एका फळामाग वाढलं. असं तर 300 फळामागं किती वाढलं? तर 309. त्याच्यामुळेच आपण हे कॅल्क्युलेशन. आणि याच्यातून काय होतं मामा, आमचा उद्देश काय आहे, हे कुठल्या औषधीची मार्केटिंग करायचा उद्देश नाही. आम्ही व्हिडिओत औषधीचे कधीच नाव घेत नाही. आमचा उद्देश काय आहे, तुमच्या बागेमध्ये हे 4 प्रकारचे फळ आहे, बरोबर आहे. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आपल्या बागेमध्ये हे फळ किती ग्रामचं, हे किती, आणि त्याच्यानुसार तुम्ही विकताना तुम्हाला ऍव्हरेज लक्षात येतं. आपल्या बागेत एवढे फळ आहे आणि आपलं साधारणतः एवढं वजन बरं. विकताना आपण ते डोक्यात ठेवूनच विकतो, बरोबर की नाही. आपण फसल्या जात नाही विकायच्या वेळी. ह्या गोष्टी फार महत्वाच्या. आपण पिकवतो पण विकता पण आलं पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. आपल्या उत्पादनात इथंच वाढ होते, कुठं? विकण्याच्या ठिकाणी. या गोष्टी करायच्या आपल्याला. बरं, काळे डाग जातात का पुसल्यावर? नाही, पावसाने भरपूर नॅचरल धुवून जातं ते. चालन. तर सर याच्यात अंदाजे किती माल असेल? अंदाजे आपण व्हिडिओ संपल्यानंतर बोलूया त्याच्यावर. धन्यवाद. व्हिडिओ चालू आहे वाटतं.